उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 60 उमेदवारांची एक यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे अशा सूचना देखील देण्यात आल्यात। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। किती लोकांचे तुम्ही यादी तयार केली आहे आणि काय सूचना दिल्यात त्यांना? हे पहा, तुम्ही सांगताय 60, आम्ही 288 जणांची यादी तयार केली आहे। कित्येक ठिकाणी 1, कित्येक ठिकाणी 2, कित्येक ठिकाणी 3 अशी आमची यादी आहेच ऑलरेडी। काही ठिकाणी अतिशय क्लिअर आहे कोणी लढायचं, त्यांना पक्षाच्या वतीनं काही गोष्टी सांगितल्या जातात कामाच्या, त्या काही जाहीर करता येत नसतात परंतु सांगाव्या लागतात, कारण तयारी असते वेगवेगळ्या पद्धतीनं। आणि जिथं क्लॅरिटी आहे तिथं काही थांबण्याची गरज नसते, ज्या जागाही क्लिअर आहे। आता आमचं कसं युतीचं जागा वाटप आघाडीचं आमचं, त्याच्यानंतर उमेदवार, अशा प्रोसेस ज्यावेळेस आघाडीचं जागा वाटपच पूर्ण नाही झालं तर कोणाला उमेदवारी जाहीर नाही करता येत। आणि आमचं एक असं ठरलेलं आहे की कोणीही जागा वाटप झाल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराची घोषणा करू नये, असं सुद्धा आमचं ठरलेलं आहे। त्यामुळे यादी तयार आमच्याकडे आमच्या पक्षाची तर यादी तयारच असते ना, सगळे सर्वेच, सगळी माहिती, आमचे संपर्क प्रमुख, आमचे विधानसभा प्रमुख, आमचे जिल्हा प्रमुख, या सगळ्यांशी मान्य उद्धवजींनी व्यक्तिगत बैठका घेतलेल्या आहे, तिथला सगळा अंदाजा घेतलेला आणि त्या आधारावर निश्चित पक्षाकडे या सगळ्या विषयाची यादी तयार असते। त्यांना सूचना केल्या त्यांच्या पुरत्या? हे पहा, आम्ही संघटना म्हणून काम करतो, आम्ही व्यक्ती म्हणून काम करतच नाही। आमच्या दृष्टीनं कोणती व्यक्ती महत्त्वाची नाही, आमच्या दृष्टीनं संघटना महत्त्वाची। आणि संघटना म्हणून या मतदारसंघात आपल्याला लढायचंच आहे, आपण आपलं कामाला लागा, त्या पद्धतीनं बूथ रचना, अन्य रचना, सगळे जे काही असेल ते करायला आम्ही सुरुवात केलेली नव्हे, आमचं ते तयारच इन्फ्रास्ट्रक्चर। बरं, हे 60 उमेदवार आहेत का त्यापेक्षा अधिक आहेत? हे खूप आहेत, नुसते 60नी कसं काम होईल? 60 तर मागच्याच आम्ही जिंकलेल्या जागा आहे ना, त्याच्या पुढे जाऊ ना आम्ही काय तेवढ्याच थोडी थांबणार आहे? नाही, पण प्राथमिक तुम्ही जी यादी सूचना केलेल्या आहेत, तुम्हाला आमदारकीच्या निवडणूक लढवायची आहे, असे 60 उमेदवार आहेत का त्यापेक्षा? व्यक्तिगत कोणालाही एकट्याला सांगता येत नसतं। मला समजून घेतलं पाहिजे की मला लढायचं आहे, मला माहिती असलं पाहिजे की कोण बाकी कार्यकर्ते कोण ताकदीचे। पक्ष काय लगे फार ऑफिशियली नाही तुला अंबादास तयारी करायची आहे असं थोडं सांगत असतं, अंबादासनी ते समजून घ्यायचं असतं। तशा पद्धतीनं शिवसेनेत अनेक जणांनी समजून घेतलं नाही, ते त्यांच्या कामाला लागलेले आहेत। बरं, मराठवाड्यातल्या अमित शहानी 40 जागा या ठिकाणी 40 म्हणजे 30 जागा लढवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे। हे पहा, 30 लढायचं त्यांना लढायला भेटतील न भेटतील मला माहिती नाही, पण भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं घोषणा केली की समोरच्यांचे कार्यकर्ते फोडा, बूथवरचे फोडा, उलट आम्हीच फोडले। परवा वैजापूरचे सगळे भारतीय जनता पार्टी आमच्याकडे आली, त्याच्या आधी पश्चिममधली सगळी भारतीय जनता पार्टी आली, आणखी आता जिल्ह्यातले काही मतदारसंघातले लोक आमच्याकडे येणारच आहेत, बिलकुल येणार आहे। काय अजून तर मोठ्या संख्येनं लोक येणार आहेत, ते काय फोडतात आम्ही सगळे फोडून बसलो त्यांना सगळ्यांना। पहिली यादी कधी? नवरात्रात येऊ शकते, जागा वाटप पूर्ण झाल्यावर यादी यायला वेळ लागणार नाही। बरं, किती उमेदवारांचे? ते नाही सांगता येत। हे होते अंबादास दानवे। मात्र जी एबीपी माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार 60 उमेदवारांना या ठिकाणी सूचना देण्यात आल्या, त्यांना निवडणूक लढवायची आहे आणि इतर जे आहे त्याची यादी देखील तयार करण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं ठाकरे गटाच्या वतीनं सुरू आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।